निंबोनीच्या झाडा मागे बिट्ट्या झोपला ग बाई, निंबोनीच्या झाडा खाली बिट्ट्या झोपला ग बाई. ओ वाघमारे, बिट्ट्या झोपलाय. तुम्हाला काही येडबीड लागलंय का हो? पायावर पडलाय का डोक्यावर पडलाय? तुमचं ना माझ्यापेक्षा जास्त त्या बिट्ट्यावरच प्रेम आहे. हा मग बाजूला तरी बसतोय माझ्या, खाली नाही पडत सारखा. हो, मी काय पाळायच्या स्पर्धेला गेलो नव्हतो, काम होतं म्हणून गेलो होतो. तुमच्या बिट्ट्याला काम ना धंदा. हे काय आता वाटीत ना सरप्राईज? वाघमारे, माझ्या सरप्राईजची चेष्टा करू नका. काय आहे? आंब्या हळदीचा लेप आहे. तुमच्यातलं हाऊस आहे ना आंघोळ करायची, म्हणून जो आंघोळ करून आला, मग ते लावायला नको पायाला. बऱ्या कशा होणार आहे तुम्ही? पण तुला कसं जमलं रे? कालचं उरलेलं आहे. तेच म्हणलं. नीट लाव. तुमच्या बिट्ट्याला सांगा की लावायला. झोपलाय रे. हो, ते बिट्ट्या उठल की. वकली का पाणी दे. धर पाणी दे. वकली का वक. माया, तिच्या पाठीवर थापट जरा. तरी सांगत होतो खाऊ नका जास्त. म्हटलं हावरटासारखे खात. काय रे बाबा, काय झालं गाडीला? गाडी पंक्चर झाली, मागचे टायर पंक्चर झाले. पंक्चर झालंय? माझ्या तोंडाकडे काय बघतो? मग काढ किती. कोण मी? मग काय मी काढू काय? मी मला नाही जमत, मेकॅनिक लागेल त्याला. मेकॅनिक लागेल? तुला पंक्चर काढायला जमत नाही? अरे मग ड्रायव्हर झालायस ना तू, ड्रायव्हर आहेस ना, त्याला सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. पंक्चर काढता आलं पाहिजे. नाही, मला नाही येत. ठीक आहे, मेकॅनिकचा त्या फोन नंबर आहे का तुझ्याकडं? हो आहे काय. आता फोन काढ आणि लाव की त्याला फोन, आणि त्याला म्हणाव ताबडतोब इथे ये, तुझी सगळी कामं सोडून ये इथं. कळलं काय? काय टिल्या, हल्लीचे ड्रायव्हर काय कामाचे नाहीत रे. साधं पंक्चर पण काढता येत नाही त्यांना. कसले ड्रायव्हर. बरं झालं. काय गे नटवे, काय बोललीस तू आता? काय बोललीस? मी बरं नाही झालं असं म्हणले. काय चांगल्या कामाला निघालो होतो ना, पण ही आलं ना. आता काय करायचं जाऊन? चला माघारी घरला जाऊ. हा चालतंय चला जाऊया. नाही, इकडनं कोणीही घरी वगैरे जाणार नाही. आता 2 दिवस कोणीही घराचं नाव काढणार नाही. 2 दिवस घरी जायचं नाही. सकाळी तुझ्यामुळे सगळा खोड झाला माहिती तुला. तुझ्यामुळे ते उपमा करपला होता. वाघमाऱ्या चिडल्या होत्या, त्यामुळे जरा हळू बोल. जरा मोठ्याने बोल रे. सध्या सगळं सामान घेऊन आलोय मी. तुला मधलं काय कळतंय का नाही रे? अरे तूच म्हणला एकदा हळू बोल, एकदा मोठ्याने बोल. मी कसं समजायचं मग? मला ऐकू येईल असं हळू बोल.
हा मग असं सांग की या बघ सध्या तू सांगितलेलं सगळं सामान मी घेऊन आलेलो आहे बघू या. त्यात डेकोरेशनचं आणि पालेभाज्या हे ह्याच्या खाली बरं ठीक आहे ठेवते. बलमा सगळं एकदम ओके आणलंस की. हा म्हणजे काय अरे तू एकदा सांगितलंस ना माझ्या डोक्यात एकदम फिट होतं. तुला माहिती आहे ना माझा मेंदू काय अमेरिकन येणार आहे संशोधनासाठी पण मी अमेरिकेसंग डील आता कॅन्सल केली. का? अरे त्यांनी टॅरिफ लावला ना आपल्यावर म्हणून आता मी रशियासोबत डील करणार आहे. त्यांना माझा मेंदू संशोधनासाठी देणार आहे. झालं तुझं मी करू. हा करा. सत्या काय काय बनवलेस? हे काय ही बटाट्याची भाजी बनवतोय भात लावलाय फक्त चपात्या तेवढ्या बाकी आहेत. चपात्या बाकेत मी करू का मग? तू नाही नको मी बनवतो. अरे लय भारी करतो मी एकदम गोल गोल. हा म्हणजे काय विश्वास ठेव माझ्यावर. माझा मेंदू कसा आहे? बरं ठीक आहे बरं. बलमा हे जेवण ना माणसं जेवणार आहे. जरा प्रेम ओतून करते प्रेमान. रशियाचा नक्षा बनवलायस? थांब तुला गोल पाहिजे ना? हा देतो. या बागा कसा झाला गोल? खतरनाक रे बलमू. उगाच माझा मेंदू मागत ना थोडवाली. कसं आहे सत्या माझं डोकं? अरे उगाच माझ्या मेंदूला मागणी नाही फॉरेन मधनं. माझ्यासारखं जेवणात सुगरण कोण नाही माहिती का? सुगरण हा काय पण सांग सगळं बनवतो. तुझ्यासारखं. हा म्हणजे काय असं कॉन्फिडन्स पाहिजे. हा सत्या मी काय म्हणतो माहिती का म्हणजे आता रशिया माझा मेंदू घेणारच आहे. तर माझं म्हणणं असं आहे की तिकडची मुलगी बघून तिकडच लग्न करून तिकडं सेटल झालं तर रशियामध्ये. एक मिनिट खरं सांग हे मेंदू वगैरे फक्त कारण आहे ना? खर तर तुला रशियन बायको करायची आहे ना? अरे नाही 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 अरे अरे तिकडं निघालोय तर तिकडची मुलगी बघून लग्न करावं असं म्हणतोय रे. तुझा जो हा मेंदू आहे जो रशियन लोक घेणार आहेत त्याच मेंदूचा वापर करून आपल्याला हॉलचं डेकोरेशन करायचं. होय का? तू सांग फक्त काय काय करायचं. कसला वास येतोय? तुला पण येतं ना? सत्या सत्या काय करपलं? परत बलमाचा फोन आला का? सत्या काहीतरी गोळ घातला आता. सॉरी. चपाती तू ना परत गोळ घातलास? आता मी काय गोल घातला? माझं मी व्यवस्थित गोल करून दिलं की बाजूला तुझं काम होतं ना. जाऊ दे परत करायला घे आता. हा पोरगा खाली काय करतो ना काय कळणच झालं. सपने बघ गाडीच्या विमानात नाही जायचं. तुम्हाला कसं कळलं? खूप काय डोळं फुटलं का तुझं? दिसत नाही काय पंक्चर आली गाडी ती. मम्मी पण आता झाली त्याला पंक्चर त्याला की म्हणा परत फिरू माघारी घरी जाऊ. मी मस्त म्हणते ते मात्र ऐकते का बघ की आत्ता बघा की काका आजोबांमुळे आपल्याला बी नाही लग्न द्यायला लागतंय. पदर अरे अरे अजून किती वेळ लागणार आहे? जरा पटापटा आवर ना आम्हाला निघायचंय. हो बाबा मी एकटाच आहे. नुसतं बघत बसण्यापेक्षा ना थोडी मदत केली ना तर लवकर काम होईल. म्हणजे आता तुला मदत करायला पाहिजे. बरोबर आहे या आधीच नाही का सांगायचं? ए चला रे करा मदत करा त्याला जरा चला.
हा जयदीप, त्याला ते टॉमी दे त्याला. अगं कुत्रा नाही ग, टॉमी म्हणजे टॉमी पाना. असेल. ए नटवे, ए चिचुंदरे, चला मागणं ती स्टेपनी काढा आणि ती द्या आता. चला चला स्टेपनी काढा. सुना होत ना. चला की तुम्ही पण. चला तो टायर घ्या आणि तो आतमध्ये टाका. चला तुला सांगत होतो माझ्याबरोबर कुस्ती करायला येत नाही येत, मला नुसतं दाखवतोय असं. माया अगं असं रस्त्यात बसू नकोस, बाजूला सरक, गाड्या येता जात आहेत. आता रांगायला सुरुवात करा, रांगा आता रस्त्यावरनं. काय कसा संसार करतो कोणाच माहिती आहे. काय रे, किती पैसे झाले तुझे? 300 झाले. 300? अरे फक्त एक टायर बदलला तर त्याचे 300 रुपये घेतोस रे. ओ बाबा, टायर तर फुकटच बदलून दिलाय. खूप लांबून आलोय, येण्या जाण्याचेच 300 झालेत. पण 300 म्हणजे काका असू द्यात, मी देतो. हे बघा, आपल्यासाठी वेळेवर धावून आलाय तो, काही हरकत नाही. कंटाळा आला रे बिट्ट्या. काल रात्री एवढी चिडचिड केली नसती ना, आज कुठंतरी बाहेर फिरायला गेलो असतो, तुला बी नेलं असतं. वैताग आला इथं बसून. सत्याखाली काय करते ते बी कळना झालं. काय उद्योग वाढवून ठेवणे म्हणजे झालं. सत्या, मला बी घेऊन जा की खाली. सत्या, मी जाऊन बघते खाली, तू बस इथंच, आले. किती अस्वस्थ फटके आत्मा आहे हो तुम्ही वाघमारे. 2 मिनिटं पण तुम्हाला बसवत नाही. बरं चला, जेवण बनवलंय तुमच्यासाठी, या. उचलू कसं आता? येते चालत, आधार दे फक्त. आधार तर आयुष्यभर देणार आहे हो. हा मग द्यायलाच पाहिजे. हे बघा, सगळं तुमच्या आवडीचं बनवलंय. थँक्यू. हो थँक्यू काय, वाघमारे तुमचा नवरा आहे मी, आयुष्यभर तुमच्यासाठी आवडीचं बनवत राहील. बनव, पण न करपवता बनव. 1 मिनिट, तुम्हाला कसं काय कळलं? मी पण बायको आहे तुझी. नवऱ्यानं केलेल्या चुका न सांगता बायकोला कळत.
मला हे सगळं कसं काय कळतं काय माहिती. बरं चला जेवून घ्या. एक मिनिट. काय रे, तुला तर तेलावरच्या पुरणपोळ्या येतात ना? अहो ह्या चपात्या बलमानं बनवल्यात. बलमानं? बलमानं का? त्याचा हट्ट होता की मी बनवतो म्हणून त्यानं बनवल्या. मग बलमा आला तर त्याला बी बोलू जेवायला. नाही गेला की तो. गेला? हो. सत्या, ह्या बलमानं बनवल्यात ना, 100% त्यांना झाकण ठेवून छापून बनवलं. नाही. होय तर. होय बरोबर आहे. तुम्हाला कसं काय कळतं सगळं? बायका हुशार असतात रे. चला जेवून घ्या. हो एक मिनिट. हुशार बायका वदनी कवळ कोण म्हणणार? अहो पदर राहू दे की, आता बाबा आहेत का इथं? जाऊन सांगशील आणि परत चोमडा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवितो अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर बरण नोहे जाणी जय यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. थांबा मी बरवतो. थांबा, गडबड करू नका. वा, छान झालं रे. खरंच छान झालंय का माझ्या समाधानासाठी म्हणताय? अरे खरंच छान झालंय. कसं आहे ना सत्या, आपण प्रेमाने एखादी गोष्ट बनवली ना, आपल्या प्रेमाचा रंग पण त्यात उतरतो. जेवण तुमच्यासाठी आणलं, मलाच काय भरवत बसला? प्रेमासाठी. वाघमारे, मग आपल्या प्रेमाचा रंग कुठला आहे? खाकी. अहो खाकी तुमच्या वर्दीचा रंग आहे, प्रेमाचा रंग कुठला आहे? अरे म्हणजे गप खा आता. का हुशार बायकांना कळत नाही का प्रेमाचा रंग कुठला आहे ते? हुशारी कुठं पण वापरायची नसते रे. हे घ्या, हे खावा. मी बी उष्ट खातो. उष्ट खाल्ल्यानं प्रेम वाढतं ना. तशी पण गरज आहे तुला. तुम्हाला पण गरज आहे. ए जीवन, काय रे, काय झालं बाबा आता? काका गाडी चालू होत नाहीये. मग आता काय करायचं? काका बहुतेक धक्का मारायला लागेल. चला सगळेजण परत उतरा. मी नाही उतरणार. काय म्हणाली? उतरतच होती. मारा मारा धक्का, अजून मारा धक्का. अजून जोरात मारा धक्का. जयद्या बस बस. अरे थांब, ओरडू नको, थांब जरा. काय झालं रे जीवन? होत नाहीये चालू. गाडी आता चालू होणार नाही का? दुसरी गाडी बोलवायला लागेल. दुसरी गाडी बघायला लागेल. चांगलंय बाबा, चांगलंय. इथं भेटला, वर नको भेटू बाबा. काय रे, ही गाडी कोणी सांगितली? कोणी सांगितली ही गाडी? मीच बोलवलेली. ही असली गाडी सांगितली होय? सारखी दर 2 मिनिटांनी बंद पडते. काय चाललंय काय? आता मला काय माहित गाडी बंद पडेल म्हणून. काय नाव म्हणलं त्याचं? सुरज गाडगे. लावते मोठ्याला फोन.
असली कशाला बघा गाडी दिली म्हणा मला. आताच फोन लावायचा लगेच. लगेच लाव. मग इथं काय रस्ता झोपायचंय का? नाही लावतो. मग चल. हॅलो, सूरज गडकरी बोलताय ना? हा कळत नाही का? हा, कसली गाडी दिली असली? एकतर पर्यंत पंक्चर झाली, आता बंद पडली, गाडी चालू सुद्धा होत नाही. किती काय वैताग आलाय आम्हाला, कळतंय का तुम्हाला? हा? मग हा, आमच्या आजोबाला वैतागले सांगतो तुम्हाला. हा, दुसरी गाडी पाठवून द्या. हा आम्ही लोकेशन पाठवते तिथं या, दुसरी गाडी घेऊन. हा, ठेवा फोन. हा बस. चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक. आओ हळू 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 वाघमारे, हळू. आता बेडवर अजिबात खाली उतरायचं नाही, फक्त आराम करायचा. हे बरं आहे, मी इथे एकटी बसून राहते. सत्या, मला कंटाळा आला एकटीला. आणि काय रे, आपल्याला एकत्र वेळ घालवायचा होता ना. आणि मी इथं बसून राहते, तू बस काम कर. अहो तसं नाही. काय तसं नाही? सत्या, मला काय माहित नाही. एक तर तू इथं बस, नाहीतर मला खाली घेऊन जा. अहो वाघमारे, आणि तसं बी मला काम आहेत. आता कसलं काम आहे? काय काम आहे सांग? ते सांगता येणार नाही, जरा सरप्राईज आहे. सत्या, हे सरप्राईज जरा जास्त होते असं वाटत नाही का रे तुला? अहो हे तुमच्या पायाला लावायची आंबे हळद संपल्या ना आता, आणि मला बाबा त्याची प्रोसेस सांगून गेलेत ते कसं बनवायचं, मग ते बनवणार आहे मी. बरं ठीक आहे, मला पण घेऊन चल खाली. मला पण बघू दे कशी प्रोसेस असते. नाही, खाली खाली घेऊन जाता येणार नाही तुम्हाला, कारण तुम्हाला उचलून न्यावं लागेल ना मला, आणि माझ्या अंगात ताकद नाही होता. ताकद नाही? एवढी जड झाले वे? बघितलंस का बिट्ट्या, असंच असतंय, कोण कुणाचं नसते. तू मला, मी तुला, नको कोण आपल्याला. ओ अमोये, तुम्ही ना तुमच्या बेस्ट फ्रेंड बरोबर मस्त टाइम स्पेंड करा. नाही नको, ह्यो सोबत असला ना तर तुम्ही अजिबात आराम करणार नाही. ते त्याला बाजूला काढा, तू तिकडे बस. जलस फील होतंय मला वाघमारे. मग तू फिर की बाहेर, मी बसते याच्या बरोबरीत. हे बघा, आता तुमचं मस्त जेवण झालंय ना, आता मस्त तुम्ही आराम करायचंय. बाबा कसं घेतात दुपारनंतर वामुकुक्षी, तशी वामुकुक्षी घ्यायची तू. हा या, झोपा. सरका खाली, सरका. काय घ्यायचे? जा आता. काय घ्यायचे? वामकुक्षी. गुड गर्ल. ये बाबा बिट्ट्या, तुला मी आणि मला तू. गणपती बाप्पा, चला आता निर्विघ्नपणे हे देवदर्शन पूर्ण होऊ देत. हा चला. पप्पा, तुम्हाला माहित आहे का, सगळ्यात जास्त जोर मी आणि सवीने लावला, म्हणूनच गाडी पुढे गेली बघा. काय नाही, मी आणि मम्मी मागं उभे होतो का नाही, म्हणून तुम्हाला जमले धक्का मारायला. हा, तुला खरं म्हणजे खेळण्यातलीच गाडी द्यायला पाहिजे होती ढकलायला. सांगते, जड जड होती गाडी, जड होती गाडी. बसा, सगळ्यात जास्त मी जोर लावलाय. द्या, तू फक्त ओरडत होता, अजिबात धक्का देत नव्हता. बरोबर सपना इकडे या बाजूला, या बाजूला. अगं सपना, जीवन जरा गाडी थांबव. हे बघा, गाडी अजिबात कुठेही थांबणार नाही, कारण पहिल्या गाडीचा आपल्याला प्रॉब्लेम झालेला होता खूप. गाडी 17 वेळा बंद पडली, सगळे प्रकार झालेले आहेत. आता गाडी थांबणार नाही, आधीच उशीर झालाय आपल्याला. होऊ दे. अहो काका, ऐकून तरी घ्या. नाही, अजिबात नाही. हे चिचुंद्रे, अगं तुला जे काय करायचंय ना, ते खिडकीतनं तोंड बाहेर काढून कर, कळलं काय?
कशी झाली सपना वहिनी सेम टू सेम ब्लॅक गोरिला. शांत हो. ए नटवे ए अगं त्या तिला पकड जरा व्यवस्थित, नाही तर ती खिडकीतनं बाहेर पडेल. कळलं काय? हा काय बायको मिळाली, एकतर वक्ती नाही तर भांडती. काय बाई बाई आहे, नुसतं उलट्यावर उलट्या. छी. सगळी गाडी खराब करून टाकशील, नाही तर खिडकीच्या बाहेर तोंड काढ. चल चल लवकर. पाणी दे पाणी सपना चुळभर पाणी चुळभर. कुठे पाणी? आता थोड्या वेळात येईलच आपलं मंदिर. कळलं का? कुलदेवीच्या दर्शनाला चाललोय का नाही आपण? हा अरे मांढरे अजून झालं नाही वय. रेडिओ पॉज पडल्यास काम करताय वय. पटापट आवरा. ए मांढरे, अरे एक काम तर धड जमते का तुला? साधा फुगा फुगवायला ना शिजीन ना इकडं. असा फुगवायचा आणि अशी गाठ मारायची. कळलं का? चेहरा बघून वाटत नाही कळलं असं. कर लवकर. बलमा, अरे जरा हळू बोंबल की. वाघमारे झोपल्यात ना, ती केस लावून घेतल्यात, जरा डोकं बी घ्यायचं ना. अरे का कसला दोस्त आहेस तू? इथं कंबरट मोडलंय माझं. दोन्ही फुगत सुजला असतील आणि तुला काळजी काय? वहिनी उठतील. दोस्ताचं काय काळजी पाहिजे नाही तुला? कसला दोस्त आहे बघा यो. ए कंबरड मोडलंय ना, मेला तर नाहीस ना? बघा बघा कसला दोस्त आहे. माझी मरायची वाट बघतोय. दोस्त आहे कसला आहेस काय? काय बघू नका, तुम्ही काम करा. नाटकी करतोय नुसता. थांब 1 मिनिट. तुझं कंबरड ना 1 मिनिटात बरं करतो मी. काय तू काय डॉक्टर आहेस का? 1 मिनिटात कंबरड सरळ करा. कळल की आता डॉक्टर आहे का काय आहे ते. आला कसलं पायाळ आहे हे बघ. तू काय पायाळ बियाळ आहेस का काय? फालतू प्रश्न विचारू नकोस. डेकोरेशन कर, लवकर कर आणि हळू आवाज कमी, काम जास्त. सत्या आता तू बघच. डेकोरेशन कसं एकदम ढंटन ट्रिलिली करतो. एकदम रशियन वाटेल तुला. रशियन. गुड मॉर्निंग. एवढं सकाळी सकाळी कसं उठलास? वाघमारे, सकाळ नाही संध्याकाळ झाली. हळूहळू हळू सावकाश. जास्तच वेळ झोपले, कळालंच नाही. अरे मला. असू द्या, हे घ्या चहा. थँक्यू. कसं झालं? टॉपचा A1. हे काय? हे खास तुमच्यासाठी. माझ्यासाठी नाही,
ते शेजारच्या काकू आहेत ना त्यांच्यासाठी आणलंय. काय आहे यात? सरप्राईज आहे. अच्छा, हे सरप्राईज आहे. ही फक्त सरप्राईज साठीची तयारी आहे. म्हणजे मेन सरप्राईज अजून बाकी आहे. काय आहे? ट्राय करा तुम्ही. सत्या, नको अजून सरप्राईज. जरा भीतीच वाटायला लागली. नंतर बघू. नंतर काय? हे बघा, आजच ट्राय करायचंय. आत्ताच, ते पण. आज काय आहे? आज काय नाही आहे. मग मी सांगतोय म्हणून ट्राय करायचं. अरे पण ट्राय करा. पण नाही आणि बिन नाही. ट्राय करा पटकन. आलोच 10 मिनिटात. तुम्ही ट्राय करा. चहा पिऊन घ्या. आणि वाघमारे आवरलं का? हो, आले. लवकर या. आले. रात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी गवाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटाला तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला याड लागलं, जीवाला याड लागलं. वाघमारे, लई सुंदर दिसतंय. थँक्यू. फक्त एका गोष्टीची कमी आहे. काय? 1 मिनिट. रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. रूप तुझं भरजरी दाटलं याउरी, नभी जसं दाटलं या टिपूर चांदन. तुझा गचकोर मी चांद बिलोर तू, आभाळ हे सार तुला दिलं आंदन. तुम्हाला नजर नको लागायला माझी. माग धावा फटाला या तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं.